फक्त ऑडिओ ऑन उत्तर सेशन असेल त्यावेळी तुम्ही माइंड जिमच्या या सत्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. या महिन्याची थीम कौटुंबिक स्वास्थ्य अशी आहे. म्हणजे सॉरी, गेल्या वेळा आपल्याकडे पटलं होता कौटुंबिक स्वास्थ्याची आपल्याशी त्यांनी चर्चा केली. आता आजचं सदर सुप्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले घेणार आहेत. त्यांचं नाव हीच खरं तर ओळख आहे, पण तरी सुद्धा एक औपचारिक छोटीशी ओळख करून देते, कारण ज्यांना कोणाला माहिती नाहीये त्यांना माहिती व्हावं म्हणून एक छोटी ओळख करून देते. त्यांनी मराठीमधून MA केले असून ज्या वर्षी त्या MA झाल्या त्या वर्षीचा नचित केळकर सुवर्ण पदक त्यांना मिळालेलं होतं. येथे त्यांनी महिला महाविद्यालयात अध्यापन केलेलं आहे. स्त्री मासिक तसंच माहेर मासिकाचं संपादन सहाय्य त्यांनी केलेलं आहे. त्यांची लेखक म्हणून कामगिरी किंवा योगदान आपण म्हणू ते खूपच मोठं आहे. त्यांच्या नावे 18 कथासंग्रह, गोंधण नावाची एक कादंबरी, 9 विनोदी लेखसंग्रह, 17 ललित लेख आणि 3 बालसाहित्याची पुस्तकं, पाऊस ही एकांकिका, 7 माहितीपर पुस्तकं. त्याच्यामधलं वयात येताना हे पुस्तक खूपच गाजलेलं आहे. आपल्या घरातल्या मुलींसाठी आपण सगळ्यांनी ते घेतलेलं पण असणार आहे. चरित्र लेखन संपादन करताना त्यांनी पु ल समग्र दर्शन या ग्रंथांचं देशपांडे यांच्याबरोबर लेखन केलेलं आहे. 4 पुस्तकांची शब्दांकन पण त्यांनी केलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचे एकूण 9 पुरस्कार त्यांना मिळाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे एकूण 4 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि इतर अनेक असे 13 पुरस्कार त्यांना मिळालेत. त्यांच्या वयात येताना याचा अनुवाद गुजरातीमध्ये झालाय. दत्तक घेण्यापूर्वी या पुस्तकाचा अनुवाद इंग्लिश झालाय. काही निवडक कथांचा कानडीमध्ये अनुवाद झालेला आहे. आरंभ या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले होते. आकाशवाणीसाठी त्यांनी विपुल लेखन केलंय. श्री कृपे करून हे नाटक हे व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांचं नाटक. 2000 महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित 21व्या विभागीय संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. तसेच 2014 मध्ये बदलापूर येथे आयोजित मुंबईसाठी साहित्य संघाच्या 39व्या महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. तसेच 2014ला पणजी येथील 12व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पण त्यांनी भूषवले होते. अशा या हरोन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे. मंगलाताई आपल्यासाठी नवीन नाही आहेत, माइंड जिमला त्या पूर्वी पण येऊन गेल्यात. त्यांनी त्यावेळी पण रिलेशनशिप ह्याच विषयावरती बोलल्या होत्या त्या. पण आजचा विषय जास्त स्पेसिफिक आहे, तो म्हणजे नात्यांमधील कौटुंबातील समायोजन असा हा विषय आहे की ऍडजस्टमेंट इन फॅमिली. तर मी आता त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी त्यांचं भाषण सुरू करावं. त्या साधारण 45 ते 50 मिनिटं बोलतील आणि मग आपल्याला 10-15 मिनिटं त्यांच्याबरोबर संवाद साधायची संधी मिळेल. परत एकदा सगळ्यांना नम्र विनंती की आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवा आणि लक्ष द्या की ते बंद आहेत की नाही, नाहीतर खूप डिस्टर्बन्स येतो आणि इतरांना ऐकू येत नाही. धन्यवाद. मी आता मंगलाताईंकडे देते. धन्यवाद अनुराधा आणि माइंड जिमच्या सर्व सभासदांना जे आता श्रोते म्हणून जमले आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार. कौटुंबिक समायोजन असा कठीण शब्दाचा शीर्षक माझ्या पुढे ठेवलेलं आहे, पण विषय तसा आपला रोजचा आहे आणि मला खात्री आहे की आपण काही ना काही त्याच्यात एकमेकाला देऊ शकू पुढच्या अर्ध्या-पाऊण तासात. कालपासून ह्या विषयावर विचार करत होते तर पहिल्यांदा असं माझ्या मनात आलं की कुटुंब म्हटल्यावर मला काय आठवतं, तर माझी कल्पना काय आहे. तर माझ्या तरुणपणी पाहिलेल्या सगळ्या
लोकप्रिय हिंदी चित्रपटाच्या शेवटी हा एक फोटो घ्यायला गोळा झालेली 10, 12, 15 माणसं, हा एक दृश्याचा भाग मला चांगलाच आठवतो की आणि सुखाने नांदू लागले असं एक शेवटचं वाक्य असायचं कथेच्या. तर तो एक भाग आठवतो. आणखी एक गंमत अशी आठवली मला की आमच्या लहानपणच्या काही बालकथांमध्ये कोल्हा कोंबडी आणि त्यांचे कुटुंब चालले होते रस्त्यातून. कोल्हा कोल्ही आणि त्यांचे कुटुंब चालले होते असे शब्द प्रयोग असायचे. कोंबडीचं काय कुटुंब, कोल्हीचं काय कुटुंब असं मला मनात येत नव्हतं. पण एकूण स्मॉलेस्ट युनिट काय आहे, तर कुटुंब हे स्मॉलेस्ट युनिट आहे. कोणीतरी नर आहे, कोणीतरी मादी आहे आणि त्यांच्यापासून निर्माण झालेली काही अपत्य आहेत असं एक चित्र अतिशय लहान वयापासून माझ्या डोळ्यापुढे आहे. म्हणजे बहुधा आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ते तसंच असणार आहे. मग काल सहज विचार आला की कुटुंब हा शब्द कुठून आला असेल. मग एका संस्कृत अभ्यासिकांना मी तो विचारला, कारण मला काही ते आठवत नव्हतं. त्यांनी मला अशी माहिती दिली की संस्कृतमध्ये कुटुंब चा पाय मोडलेला, संस्कृतमध्ये कुटुंब हा धातू आहे आणि त्याचा अर्थ काय, तर धारण करणे किंवा पालन. म्हणजे ज्याच्या खाली किंवा ज्याच्या समायोजनात काही माणसांचं पालन केलं जातं किंवा काही माणसांना धारण केलं जातं ते कुटुंब. आपल्याला गंमत वाटेल की अतिशय जुन्या संस्कृत काही लेखांमध्ये काही याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी तो कुटुंबी असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे शेतकरी हे सुद्धा जमिनीचं पालन पोषण करणं अशी कल्पना. तर असा हा कुटुंब हा शब्द आहे. आज मात्र हा शब्द फार स्वस्त करून टाकलाय असं मला वाटतं. आपण वाचा वर्तमानपत्रामध्ये कुठलाही कॅम्प असतो, ट्रेकिंगचा ग्रुप असतो, भगवद्गीता म्हणणारे लोक असतात, 2 दिवस जमतात आणि जेव्हा ग्रुप डिसइंटिग्रेट तेव्हा त्यांना परत जायचं असतं आपापल्या घरी, तेव्हा ते सगळे लिहितात काय की 48 तासात आम्ही एका कुटुंबासारखे झालो होतो. मला तर कधी वाटतं की ही काय यांच्यावर सक्ती आहे का असं म्हणण्याची की आम्ही एकत्र होतो. तर इतकं सोपं आहे का, 2 दिवसात 3 दिवसात तोंड ओळखीची माणसं जमली आहेत आणि थोडीशी ओळख वाढली आहे. आपण एकत्र राहतोय, आपण घरापासून लांब आहोत, मोकळे आहोत, म्हणून आपली थोडीशी ओळख वाढवायला आपल्याला वेळ आहे. पण लगेच कुटुंब निर्माण होईल का, इतकं हे सोपं आहे का. तर अलीकडे कुठलेही शब्द जसं महान, लोकोत्तर हे शब्द जसे स्वस्त केलेत आपण, कुठल्याही वक्त्याला आपण पटकन हा थोर वक्ता भेटला म्हणून, तशाच प्रकारे आहे की मग हे कुटुंब निर्माण झालं. तर ह्यापेक्षा अधिक काहीतरी या सगळ्यात असलं पाहिजे. आणखी एक नेहमी सहज आठवणारा शब्द म्हणजे आपल्या दृष्टीने ह्यातलं अंतिम उद्दिष्ट काय, तर वसुधैव कुटुंबकम. ही सगळी पृथ्वीच मुळी माझं कुटुंब आहे, ही आम्हा सजीवांचं एक कुटुंब आहे. इतकं विशाल हृदय होऊ दे परमेश्वरा म्हणणं. म्हणजे हिंदी सिनेमातला फॅमिली ग्रुप फोटो 2-3 दिवसासाठी जमलेल्या एखाद्या संघटनेचा, संघाचा आता आम्ही कुटुंब झालोय असं आणि वसुधैव कुटुंबकम, इतकी मोठी रेंज ह्या एका शब्दाची आहे. आता ह्याच्या पुढे जे मी बोलेन ते साहजिकच तुमच्या माझ्या शहरी संवेदनांपुरतं, आजच्या काळापुरतं हे असणार आहे. तर मला असं नेहमी वाटतं की आपण एखाद्या घरात शिरलो, सांगून जाऊ किंवा न सांगता जाऊ, आपण एखाद्या घरात शिरलो तर पहिल्या 5 मिनिट आपल्याला जाणवतं की हे कुटुंब वेल ऍडजस्टेड आहे किंवा नाही. सांगता येत नाही कशाने जाणवलं, बोलायला पाहिजे असं नाही कोणी, पण एक जो कम्फर्ट असतो घरात शिरल्या क्षणी, जे तुम्हाला जवळीक वाटते, आपुलकी वाटते, आपण इथे थांबू शकतो असा विश्वास वाटतो, तो त्यात मिळतो. ते घर, ते कुटुंब हे चांगलं समायोजित कुटुंब आहे असं मला वाटतं. वेल ऍडजस्टेड फॅमिली असं आपण म्हणतो. म्हणून मी माझ्यापुरती अशी काय व्याख्या केली की दार उघडल्यावर मला तोंड भरून या असं म्हणणारं घर असेल, जे कुटुंब असेल,
ते समायोजित चांगलं कुटुंब आहे असं मी मानायला हरकत नाही. की तिथे मी जाऊन त्यांना त्रास होत नाहीये, त्यांना माझी अडचण होत नाहीये, उलट माझं येणं त्यांना आवडलंय असं जर कोणी दाखवत असेल तर मग मी म्हणेन की ते वेल ऍडजस्टेड फॅमिलीमध्ये येऊ शकतात. एक साधी गोष्ट आहे, जितकेही थोर लोक तुम्हाला आज दिसतील खऱ्या अर्थाने थोर, मगाशी म्हटलं तसं नाही, त्यांच्यापैकी ज्यांना ज्यांना लहानपणी समर्थ कुटुंबाचा आधार मिळालेला आहे ती माणसं जास्त पुढे गेलेली आहेत आणि त्यांनी ते वेळोवेळी व्यक्त केलेलं आहे. इथे समर्थ कुटुंब म्हणजे श्रीमंत कुटुंब नव्हे, समर्थ कुटुंब म्हणजे मोठं घर नव्हे किंवा प्रत्येक सोय लगेच मिळाल असं नाही. एका कुटुंबाचा मला नक्की आधार आहे असं जेव्हा वाढीच्या वयात व्यक्तीला वाटतं, तो विश्वास ते कुटुंब किंवा ते कौटुंबिक समायोजन देतं, तेव्हा तो माणूस चांगल्या पुढे जात असतो. याही दृष्टीने आपण असा जरूर विचार करायला पाहिजे की आपलं कुटुंब जितकं वेल ऍडजस्टेड, जितकं समायोजित असेल तितकं आपल्या मुलांचा, नातवंडांचा पुढे विकास होण्याची शक्यता आपल्याला वाढलेली दिसते. अतिशय काय तर एक आडनाव एका किंवा कुठून ना कुठून रक्ताच्या नात्याने जोडलेली माणसे एका घरात राहतात. या प्रत्येक व्याख्येत एक एक अडचण आहेच, कारण मग सुना घरात येतात त्या रक्ताच्या नसतात किंवा मुली बाहेर लग्न करून जातात त्याही जात नाही. पण सर्वात खात्रीचं नातं कुठलं तर रक्ताचं नातं आहे. आई मुलं यांचं असणारं नातं. तर हा एक स्तर आहे कुटुंबाचा की ज्याच्यात रक्ताची माणसं एकत्र राहत आहेत, दीर्घकाळ एकत्र राहत आहेत. संपत्ती माणसांची कामासाठी येणारी बाहेरची माणसं, म्हणजे मग घरची मोलकरीण, कामवाली असेल, धोबी असेल, दूधवाला, पेपरवाला वगैरे, पण ही नियमित येणारी माणसं आहेत. म्हणजे ठरलेल्या वेळी तो ठरलेला माणूस येणार आहे, ठरलेलं काम करणार आहे आणि वर्षानुवर्ष तोच येत असल्यामुळे तो. आणि तिसरा गट म्हणजे नातेवाईक किंवा पै पाहुणा त्याला पूर्वी असा की जो नेहमी तुमच्या सोबत नसेल पण कधीतरी येणार अशा प्रकारचा. त्यांना सांगा, माझ्या मिस्टरांना सांगा. सॉरी, एक सेकंद हा, घराची बेल वाजली आहे, एक सेकंद. तर मग अशा प्रकारचे 3 स्तर एकूण संपूर्ण कुटुंबामध्ये. एक मी म्हटलं तशी रक्ताची माणसं, दुसरं मी म्हटलं तशी त्या माणसांना काही सेवा द्यायसाठी कामाला येणारी माणसं आणि तिसरं कपात येणार. एक मिनिट डिस्टर्ब करते. अनुराधा, व्हिडिओ तू रेकॉर्डिंगला नाही लावलेला बहुतेक. रेकॉर्डिंगला काय नाही लावलं? व्हिडिओ रेकॉर्ड करत नाहीयेस का? व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग ओके, ठीक आहे. मला दिसला नाही तो हे का म्हणून विचारलं. ओके, चालू आहे चालू आहे. एकच मिनिट हा. हो, सॉरी सर, माझ्या कुटुंबात व्यत्यय निर्माण झाला थोडासा. पण आता या नव्या तंत्रज्ञानात घरामधून या गोष्टी आपण करतोय तर त्याच्या थोड्याशा मर्यादा आपल्या सगळ्यांना येणारच आहेत, त्याला काही इलाज नाही. तर अशा प्रकारच्या 3 माणसं कुटुंबामध्ये राहत आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. आता ह्या 3 प्रकारच्या माणसांचा एकमेकाशी काय संबंध आहे तर जी घरातली कुटुंबातली नेहमीची रक्ताच्या नात्याची माणसं आहेत त्यांना पर्याय नाहीये, म्हणजे त्यांना त्याच घरात त्याच कुटुंबात राहणं अपरिहार्य आहे, त्यांना पर्याय नाहीये. दुसरा जो गट आहे नियमित कामाला येणारा, तो काही मोबदला देऊन येतो आहे, तेवढ्या पुरताच येतो आहे, तो एक व्यवहार करतो आहे, म्हणजे इतका पगार दिला तर मी इतके तास तुमच्याकडे काम करेन वगैरे. आणि नैमित्तिक येणारे आहेत किंवा पाहुणे आहेत हे तुमच्याकडे काही वेळासाठी अगोदर कळवून येणारे आहेत आणि शक्यतो ते तुमची सोय बघून येतील असं गृहीत आहे. अपवादानेच कधी असं होतं की
तसंही न करता अचानक कोणीतरी माणसं एकत्र आली आहेत आणि मग त्यांना कसं तोंड द्यावं असा प्रश्न पडतो आहे. हे एक तिसरी याची पातळी झाली. सगळ्यांच्या बाबतीमध्ये कसे कसे व्यवहार होतात हे आपण बघण्यासारखं आहे असं मला वाटतं. लक्षात येतं की जी पारंपरिक कुटुंब व्यवस्था आहे, जिच्यामध्ये कुटुंबाचा एक धंदा आहे किंवा एक शेती आहे उदाहरणार्थ, तिथे संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न एक आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदय विकास होण्याचा रस्ता एकच आहे. त्याच्यामुळे मग त्यांचे सगळे हेतू, त्यांच्या सगळ्या कृती त्या एका दिशेने चाललेल्या आहेत. हा एक भाग आज आता अजिबातच राहिलेला नाही. आज पिढी दर पिढीमध्ये घरातल्या प्रत्येक माणसाचा जीवनाचा हेतू बदलत चालला आहे. त्याच्यामुळे रक्ताचं नातं असूनही त्यांचं व्यवसायाचं नातं नाही, त्यांचं कामाचं नातं नाही. हा एक वेगळा प्रकार. ही जी पारंपरिक कुटुंब रचना आहे, एका निमित्ताने माणसं कुटुंबात आहेत आणि अधिक एकत्र आले, ती म्हणजे जेव्हा सामायिक संकट येतं सगळ्यांना. म्हणजे मग पूर असेल, भूकंप असेल किंवा आता करोना सारखा प्रश्न आला आणि अनेक घरांमध्ये असं झालंय की आई वडील, तरुण मुलं, नातवंड सगळी घरात आहेत, पण ती एरवीपेक्षा खूप सुखाने गुण्यागोविंदाने का नांदली? कारण सगळ्यांचा कॉमन एनिमी करोना आजार होता आणि ह्या आजारामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं असा विचार त्यांनी केला. म्हणजे परिस्थितीने हा सामायिकपण त्यांच्यावर लादलंय असं आपण म्हणू शकतो. तिसरं म्हणजे पुन्हा परिस्थितीत पण नाईलाज आहे की अतिशय गरिबी आहे, अतिशय विजनवासा किंवा डोंगरांमध्ये राहता तो प्रश्न तुमच्या मायाशी येत नाही. माझा मुद्दा नॉर्मलसी इंग्रजी शब्द वापर, तेव्हा कौटुंबिक समायोजन करता येईल. कारण कोणीतरी नाक दाबलं म्हणून तोंड उघडलं हे आपल्याला आत्ता अभिप्रेत नाही. सगळं नीट आहे तरीही माणसांचं चांगलं समायोजन आहे. हे कसं होईल? तर आज एक अतिशय मोठा नकारात्मक मुद्दा आलेला आहे, तो म्हणजे दीर्घायुष्य. वरची पातळी त्यामुळे पण मला हे सतत दिसत आहे एका काळात आई वडील मुलांच्या फार लहान वयात मरत होते, तेव्हा कुटुंबांचं समायोजन होत नव्हतं. आपण गाठलं आहे की माणसं वैद्यकशास्त्र असेल, बाकीची प्रगती असतील, उत्तम पोषण असेल, माणसं खूप जगताय. एक तर जीवन कुठला उद्देश निर्माण करणार मनुष्य एखादा जर शरीराने करत चालला तर अशा वेळी कुटुंबाला भार होण्याचा धोका किंवा त्याच्या अपेक्षा कुटुंबावर न करण्याचा धोका, हे प्रश्न आताच्या काळात वाढले. आताच्या काळात कुठले कुठले वाढले कुटुंबाच्या समायोजनाचे? एक कॉमन प्रोफेशन, कॉमन इंटरेस्ट राहिला नाही, प्रत्येकाचा हेतू वेगळा झाला. दुसरं काय झालं की 3-4 पिढ्यांच्या माणसांना एकत्र राहणं अपरिहार्य झालं. मग कोणी जुळवून घ्यायचं हा प्रश्न. तरुणांना वाटणार म्हाताऱ्यांनी जुळवून घ्या, म्हाताऱ्यांना वाटणार तरुणांनी जुळवून घ्या वगैरे. तिसरं आज काय आहे की कुटुंबाची एक अशी पण रचना आहे की महिनोन महिने एक सदस्य परगावीच असतो, परदेशी असतो. म्हणजे मग बोटीवरच्या नोकऱ्या करणारे लोक आहेत किंवा आज मस्कत, दुबई, अबुधाबी अशा ठिकाणी राहिलेले अनेक पुरुष आहेत की ज्यांची पत्नी, मुलं, आई वडील इथे भारतात राहतात आणि ते बिचारे तिथे परदेशी पोटासाठी राहतात, पण ते कुटुंबाचा भाग, कारण त्यांनी तिथे वेगळं कुटुंब करणं अपेक्षित नाहीये, त्यांनी केलेलं नाहीये असंच आपण धरतोय. तर मग अशा वेळी हे कसं समायोजन करायचं? हे भौतिक अंतर जे आहे ते मनातही पडणार नाही ह्याची काय काळजी घ्यायची आपल्याला जरूर पडू शकतात. एक तर नक्की आहे
की कौटुंबिक समायोजन चांगलं व्हायला हवं असेल तर त्या कुटुंबातल्या पती पत्नींचं समायोजन चांगलं असलंच पाहिजे. पती पत्नीमध्ये संवाद नाहीये कोणत्याही कारणाने. मी आता कोण दोषी किंवा हे काहीच म्हणत नाही. जर पती पत्नीमध्ये संवाद नसेल, कोणत्याही कारणाने समायोजित असतील तर त्यांचं कुटुंब चांगलं समायोजित राहणं फार कठीण आहे. खरं सांगायचं तर अशक्यच आहे. कारण मग दोघं दोन दिशांनी कुटुंबाला ओढत नेतील. आपण पारंपरिक रचना धरतो आहे की तो प्रोव्हायडर आहे, अन्न पुरवणारा आहे आणि ती बाकीच्या व्यवस्था बघणारी आहे, अशी जर एक विभागणी असेल तर मग आपल्याला अशा परिस्थितीमध्ये जर त्यांच्यातच संवाद नसेल तर तो मुलांमध्ये असणं, तो वृद्धांमध्ये असणं खूप खूप कठीण आहे. म्हणजे मग जे अशी अनेक जोडपी आज कोणत्याही कारणाने असं म्हणतायत की आम्ही मुलांसाठी एकत्र आहोत, पण खरं म्हणजे आमच्यात काही फारसा संवाद नाही, तर त्यांनी मुलांसाठी एकत्र राहून खरोखर किती फायदा होतो याच्याविषयी मला शंका आहे. किंवा त्यांना वाटतं की आपण हा मोठा त्याग करतोय पण तो किती होत असेल मला शंका आहे. हा जो पती पत्नीतला संवाद आहे किंवा हे जे समायोजन आहे ह्याच्या बाबतीमध्ये आणखी एक फार वेगाने घडणारा फरक बघा. दिवसेदिवस तरुण मंडळींना लग्न करावंसं वाटत नाही किंवा लग्नाचं वय वर वर जात चाललेलं आहे. म्हणजे 20, 25, 30, 35 अशी ती मर्यादा वरच चाललेली आहे. कारण काय? तर आम्हाला ते कुटुंबाच्या झमेल्यात पडायचा विश्वास वाटत नाही किंवा नको बुवा ती आणखी जबाबदारी आहे असं म्हणणार. अगदी 8 दिवसापूर्वी अमेरिकेतला संपूर्ण एक वृत्तांत आला होता. आता माझ्या हाताशी तो नाहीये. त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की 20 ते 20 सालात अमेरिकेत सर्वात कमी लग्न झाली. कारण की हे बाहेरचं करोनाचं संकट, या नोकऱ्या जाणं, हे स्थलांतर होणं, ह्याच्यात अजून आणि लग्न करून कोण व्याप करणार आहे. तर ही भूमिका एका अर्थी बरोबर आहे, दुसऱ्या बाजूनी पळपुटेपणाची पण. ही जबाबदारी घेण्याआधीच नको आहे किंवा मी ती घेऊन काय करणार, त्यात पडतच नाही असं म्हणणं हे मैदानात उतरण्याआधीच माघार घेण्यासारखं आहे. आणि मैदानात उतरायचं असेल तर काय काय तयारी करावी लागेल ह्या बाबतीत काही मुद्दे मला सांगायला आपल्याला आवडणार आहे. त्याआधी पारंपरिक कुटुंब आणि आजचं शहरी कुटुंब याची तुलना, याचा आणखी एक मुद्दा सांगून मी त्याच्या पुढे जाते. पारंपरिक कुटुंब रचना ही ऑथॉरिटेटिव्ह आहे. म्हणजे जो कमावता आहे, जो करता आहे. कोणी बोलतंय का? ऐकू येतं? हॅलो, काय झालंय? हा, आवाज खूप छोटा येतोय, जरा मोठा करता येईल का? हो, करते. तुम्ही तुमचा ऑडिओ बंद केलात तर जास्त येईल, मी सांगते त्यांना. हो. ओके ओके, थँक्यू. हा, तर मी असं सांगत होते की पारंपरिक कुटुंब रचना जी आहे ती ऑथॉरिटेटिव्ह आहे. व्हिडिओ बंद करा म्हणतो. कोणाचा तरी ऑडिओ चालू असेल म्हणून आवाज लीक होत होता. म्हणजे एक सत्ता पद्धती असलेलं कुटुंब, म्हणजे जो कर्ता आहे, जो बाप आहे किंवा जो प्रोव्हायडर किंवा कुटुंबाला पुरवणारा आहे, तो जर असेल घरात तर त्याचा शब्द हा अंतिम. तो घरात नसेल तरीही त्याचा शब्द अंतिम. आज 60-70चे आहेत, त्यांना लहानपणचं जर चित्र आठवलं हे सहजच आठवेल की खूप दंगा मस्ती हास्य विनोद घरात चालू असायचा. त्या क्षणी वडिलांचे पाय जिन्यावर वाजले, कारण की ते सत्ताधारी आहेत, त्यांना आल्यावरती नाराज करणं आपल्याला चालणार नाही अशा भावना. हे उत्तम समायोजन नाहीये. हा उत्तम धाक असू शकतो, पण आपल्याला जर समायोजनाकडे जायचं असेल तर ह्याच्यावरही थोडा विचार करावा लागेल असं वाटतं. तर पूर्वीचं एक अथॉरिटेटिव्ह कुटुंब होतं, कॉमन ड्रीम्सचं कुटुंब होतं, ज्याच्यात माणसं आताच्या पेक्षा पुष्कळच अल्पायुषी होती. हे सांगायला मला आनंद होत नाहीये, पण मी वस्तुस्थिती म्हणून हे केवळ सांगते आहे. आणि ह्या सगळ्यामुळे असं का, असं विचारण्याची पुढच्या पिढ्यांची फारशी हिंमत नव्हती. हे असं मी का करायचं,
आज 17-18 वर्षाचा मुलगा, त्याला जर एखादी गोष्ट घरच्यांनी देत नाही म्हटलं तर तो म्हणू शकतो की मी सुट्टीमध्ये हॉटेलमध्ये काम करेन आणि पैसे मिळेल आणि मी ते घेईन. नको का, मी घेईन. पण मग तो घेण्याचा आनंद जसा त्याला मिळेल तसेच काही धोकेही त्याला कदाचित पुढे पत्करावे लागतील वगैरे. आज एकूण जी कुटुंब रचना आहे ती देशाप्रमाणेच लोकशाही कुटुंब रचनेकडे वाटचाल करणारी. ही लोकशाही आपल्याला फार 100% जमली आहे असा देशाबाबतही दावा नाही, तर घरांबाबत असूच शकत नाही. पण कल्पना तरी अशी आहे की प्रत्येकाला आपापल्या इच्छेने आनंद घेता यावा, प्रत्येकाला आपापल्या प्रकारे जगता यावं आणि शिष्ट टप्प्यापर्यंत त्या कुटुंब प्रमुखांनी, त्या बापांनी, त्या कर्त्या माणसांनी त्यांना पुरवावं. विशिष्ट टप्प्यापर्यंत त्या आईने त्यांना बाकीची सगळी सेवा, जे घर चालवणं किंवा देऊ करावी आणि मग त्यांचं त्यांनी पुढे मोकळं व्हावं, स्वतंत्र व्हावं. प्रश्न असा आहे की लोकशाहीला जी प्रगल्भता लागते ती आपल्यात अजून आली आहे का? तर ती अनेकदा आली नाहीये असं आपल्याला दिसतं. म्हणजे तरुण मुलांनी, ऍडोलेसंट मुला की मला पार्टीला जायचंय. आज आपण रेव पार्ट्यांचे एवढे वृत्तांत, आवाज येत नाही. पुन्हा त्यांना आवाज येतो. आता तरी मोठे हो एक्झॅक्टली. येईल थांबा. तर आपण आता रेव पार्ट्या वगैरे वृत्तांत वाचतो. आता ती तरुण मुलं, ऍडोलेसंट, किशोरवयीन मुलं कुटुंबातून स्वतःच्या मनाने कुठेतरी गेलेली आहेत. त्यांनी ते स्वातंत्र्य घेतलंय, पण तिथे कसं जबाबदारीने वागावं, तिथे काय धोके आहेत हे त्यांना कळलंय का? बरं, हे जर कळलं नसेल तर जे आवाज ऐकू येत नाही प्लीज. इथे आम्हाला सगळ्यांना आवाज ऐकू येतोय, तर कदाचित तुमच्या कनेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का? कारण मॅडम खूप मोठ्यानेच बोलतायत. हा, तर एक येतोय 2 मिनिट. हॅलो, येतोय आवाज. येतोय एक्झॅक्टली. थँक्यू. त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीची कुटुंब रचना आपल्याला जर चालवायची असेल तर त्या प्रकारची प्रगल्भता, समज, शहाणीव ही आपल्या सगळ्यांकडे आहे का नाही याचा जरा प्रश्न आहे. त्याच्यामुळेही काही समस्या निर्माण होत आहेत असं मला वाटतं. एक मुद्दा जरूर सांगायला पाहिजे की जसं व्यक्तीचं एक जडणघडणीचं वय असतं ना, तसं कुटुंबाचंही एक फॉर्मेटिव्ह एज असतं किंवा एक जडणघडणीचं वय असतं. एका विशिष्ट प्रकारे ते कुटुंब पहिली 4-5 वर्ष, 7-8 वर्ष चालत असेल तर ते त्यांना पूर्णपणे बदलणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीलाच त्याची घडी बसवतानाच काही प्रकारचा एक आपण विवेक ठेवला पाहिजे की वडील सर्व सत्ताधारी म्हणून त्यांना सर्वांनी घाबरून राहणं हे आपलं ध्येय आहे का? आईने केवळ त्यागच करावा, आईने काही चैन करूच नये असं आपल्याला वाटतंय का? आपल्याला आपल्याच इच्छा नेहमी पुऱ्या व्हायला पाहिजे, दुसऱ्यांच्या नाही झाल्या तरी चालतील असं वाटतंय का? तर असं असेल तर ह्याला सुरुवातीलाच आळा घालायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की एखादा मुलगी कुठल्याही वयात, प्रौढ वयात लग्न करत असतील तर त्यांनी आपल्या संसाराची घडी बसवतानाच कुटुंबाच्या समायोजनाच्या दृष्टीने काही पावलं जरूर उचलली पाहिजे. एकदम एक दिवशी ते येणार नाहीये किंवा एकदम तुम्ही त्याच्यात आमूलाग्र बदल करायला गेला तर तो कोणाला सुखाचा होणार नाही. की पती, पत्नी आणि मुलं ह्यांच्या भूमिका ह्या इतक्या ठाम असायला पाहिजेत का लवचिक चालतील? कौटुंबिक समायोजन चांगलं व्हायचं असेल तर त्यांच्या भूमिका लवचिक असणं हे अधिक चांगलं. म्हणजे उदाहरणार्थ, हे बाईचं काम, हे पुरुषांचं काम. मुलांनी काम करायची गरजच नाही कारण त्याचे लाडाकोडाचेच दिवस आहेत. हे चांगलं समायोजन आहे का? तशीच वेळ आली, बाई जास्त वेळ बाहेर राहिली तर पुरुष कुकर लावू शकतो, काहीतरी सँडविच किंवा काहीतरी बनवून घेऊ शकतो. ही एक लवचिकता आपल्याला ठेवता येईल का? किंवा अमुक पैसे समजा आपल्याकडे आहेत, शेवटी प्रत्येकाचं एक बजेट असतंच. अगदी आपल्याला वाटतं खूप श्रीमंत कुटुंब आहे तरी त्यांचंही काहीतरी एक अर्थकारण असतंच. तर ह्या अर्थकारणात ह्या महिन्यात कुणाचं
वस्तू अधिक महत्वाची आहे. म्हणजे मग आरोग्य हे केव्हाही कुठल्याही काळात सर्वात महत्वाचं आहेच. दुसऱ्या नंबरवर आहार असेल, तिसऱ्या नंबरवर चैनी असतील, तर ही घडी चांगली बसवणं हे मला खूप गरजेचं वाटतं. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात विचारांती घडी बसवायला पाहिजे. आता जेव्हा मुलं मुली मोठ्या वयात लग्न करतात, शिकलेली असतात, कमावती असतात, त्यांनी जग पाहिलेलं असतं, त्यावेळी तरी त्यांना हे कठीण जाऊ नये आणि त्या दृष्टीने त्यांनी जरूर प्रयत्न करावा असं मला एक सुचवावंसं वाटतं. दुसरं म्हणजे ह्या सगळ्यामध्ये समायोजनाची बेसलाईन काय आहे की माणसाचं वेगळेपण स्वीकारणं. भलेही आपण अगदी एका रक्ताचे आहोत, भलेही माझी मुलं मीच वाढवलेली आहे, तरी माणूस म्हणून मी वेगळी आहे आणि ती वेगळी आहे. अशा वेळी वेगळं म्हणजे विरुद्ध आहे का? नुसतं विरुद्धच दरवेळी तलवार उपसूनच काही करायची आपल्याला गरज नाही. माणसांमध्ये हे जे वेगळेपण आहे ते जर आपण धरून चाललो, त्याला अनुसरून आपण अपेक्षा केल्या, तर कौटुंबिक समायोजनाचे खूप प्रश्न सुटतात. उदाहरणार्थ, घरामध्ये एखादा मनुष्य खूप नीटनेटका आहे आणि त्याचाच रक्ताचा सख्खा भाऊ किंवा मूल गबाळ आहे. तुम्ही सांगणार का एका क्षणी तुम्ही स्वीकारणार की ठीक आहे, त्या व्यक्तीला ही गोष्ट जमणार नाही, त्याला जमणारी दुसरी गोष्ट आपण सांगूया. नाही, त्याच्यावरती सतत संघर्ष करत राहणं, वाद करत राहणं, तणाव निर्माण करणं, समायोजनामध्ये त्रुटी आणणं हे गरजेचं आहे का? आपण जर माणसांचं वेगळेपण ओळखलं आणि स्वीकारलं की हा मनुष्य असा आहे, एखादा मनुष्य खर्चिक आहे, एखादा मनुष्य काटकसरी आहे, एखाद्या माणसाला खूप माणसं हवी आहेत, एखाद्या माणसाला एकलकोंडेपण हवं आहे, हे एकाच रक्ताच्या माणसांमध्ये असू शकतं. आपण एका मर्यादेपलीकडे ते स्वीकारायलाच पाहिजे, ते सुधारायला जाऊ नये. कुटुंबाचे बरेच प्रश्न कुठे येतात की आपण माणसांचे जे उपजत स्वभाव वैशिष्ट्य आहेत ती सुधारायचा प्रयत्न करतो आणि एका टप्प्यानंतर ती सुधारणार नसतात. त्यांच्यामुळे फक्त आणि फक्त कटुता येणार असते, रागवारागवी होणार असते आणि ह्याचे एक मोठं बॅगेज किंवा एक मोठं ओझं पाठीवरती तयार होत की मग तेव्हा नाही का तू असंच बाजारात गेलीस आणि मग तू एवढे पैसेच हरवलेस, तू व्यवस्थितच नाहीयेस. हे बॅगेज कशाला करायचं? आपल्याला तर खूप पुढे जायचंय, आपण मागचं कुठपर्यंत खणायचं आहे. तर या बाबतीमध्ये नात्यांबद्दल सांगितला तोच मुद्दा खरं म्हणजे हा आहे, पण इथे सांगायला हवा असं वाटतं असा की आपण सगळ्यांनी एका पलीकडे भूतकाळ कधी, आज वर्तमान आहे, उद्याचा वर्तमान, परवाचं वर्तमान, त्यात ती व्यक्ती साधारण कशी वागेल ह्याचा आपल्याला अंदाज आहे. त्याच्या पलीकडे अवास्तव अपेक्षा आपण त्या व्यक्तीवर लादूया नको. तसं जर केलं तर आपल्याला पुढे जायला खूप वाट राहील. नाही आपण त्या सगळ्या जुन्या गोष्टींमध्ये सारखं अडकत राहू आणि त्याच्यातून आपल्याला मनस्तापाशिवाय किंवा असंतुलनाशिवाय काहीही आपल्याला मिळणार नाही. दुसरं एक असं आहे की कोणत्याही समायोजनामध्ये एक जण स्टॅटिक किंवा दगडासारखा, लाकडासारखा, ज्याच्यात काही बदल होणार नाही असा आणि दुसराच नुसती धडपड करतोय असं चालत नाही. समायोजन हे दोन्ही पक्षांच्या बाजूनी काही एका मर्यादेपर्यंत तरी पुढे जायची, सरकायची तयारी असेल तरच होणार आहे. आणि मग अनुभवी असणाऱ्यांनी त्या बाबतीत पहिलं पाऊल टाकायला हरकत नाही, पण समोरच्यानेही ते करायला पाहिजे. हे सगळं का करायला पाहिजे की आज आपण बघतो आहोत एकीकडे कुटुंब विघटित होत चालले, एकीकडे कुटुंब लहान होत. म्हणजे अशोक नायगावकरांची ती प्रसिद्ध कविता आहे ना, एकत्र कुटुंब म्हणजे काय, तर ज्याच्यात आई आणि वडील एकत्र राहताना दिसतात ते एकत्र कुटुंब.
अशी अशोक नायगावकरांच्या एका कवितेतली ओळ आहे. तर 10-15 माणसं, सख्खी चुलत मावस एक कुटुंबाचा भाग. आणखी एक कुटुंबाचा भाग की काही सदस्य परदेशी आहेत, परगावी आहेत, मुलं हॉस्टेलमध्ये, काही सदस्य इथे आहेत, पण सगळ्यांचं उद्दिष्ट एक आहे, असा एक भाग. आणखी एक भाग की मला नकोच, कुटुंबच नको. हा अतिशय पळवाटीचा मुद्दा का होतो की मग तुम्ही नोकरीचे कुटुंबच म्हणता, मग तिथल्याही माणसांशी तुम्ही काही ना काहीतरी समायोजन करताच. वर्षानुवर्ष तुम्ही कुणाच्या तरी हाताखाली काम करता, कुणाच्या तरी बरोबर काम करता, तुमच्या हाताखाली कुणीतरी येतं. मग ते समायोजन तुमचं कसं होणार आहे? तर तुमची स्वतःचा काहीतरी इनपुट घालण्याची तयारी असली पाहिजे. म्हणजे चांगल्या समायोजनामध्ये कुटुंबातल्या सर्वांचीच आपल्या बाजूने काही ना काहीतरी त्याच्यात प्रयत्न करण्याचं, दिशा शोधण्याची तयारी असली पाहिजे. आणि चौथं म्हणजे पेशन्स किंवा चिकाटी असली पाहिजे. म्हणजे आजकाल जेव्हा आपण बघतो की लग्न झाल्यावर 15 दिवसात, 1 महिन्यात लग्न मोडलंय, अशा गोष्टी कानावर येतात. गंभीर नैसर्गिक किंवा शारीरिक त्रुटी नसेल तर असं होणं कुणालाही पटणार नाही. मी शारीरिक अक्षमतेबद्दल बोलत नाही, तो फार वेगळा विषय. पण बाकी सगळ्या गोष्टी जनसामान्यांच्या याचा अर्थ ते नातं नाहीये. तुम्हाला ते तयार प्रॉडक्ट हातावर हवं आहे, तर कुठलंही समायोजन हे रेडी प्रॉडक्ट असत नाही. ते तुम्ही होऊन, इनपुट घालून, चिकाटी दाखवून, माणसांमधलं वेगळेपण स्वीकारून आणि आपल्या सगळ्यांना मिळून एकत्र पुढे जायचं आहे अशी भावना ठेवून केलं तरच होऊ शकतं असं मला वाटतं. एक कुतूहलाचा भाग आहे. खास आपण आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय वगैरे खूप बघतोय. शेतकरी आत्महत्या हा विषय वेगळा आहे, कारण त्याची कारण ही आर्थिक आहेत, तो आता मुद्दा नाहीये. पण कोणतंही आर्थिक कारण नसलेल्या तरुण माणसांच्या आत्महत्या हा 2000 सालानंतर निर्माण झालेला फेनॉमेनन आहे की ज्यांना व्यावहारिक दृष्टीने काहीही कमी नाही, ज्यांच्या मागे एक कुटुंब आहे. मी नावं घेत नाहीये, पण आपल्याला मी काय म्हणते हे कळलेले. असं असतानाही संपूर्ण कुटुंबात कोणालाही आपण विश्वासात घेऊ शकू असं माणूस आपल्याला दिसत नाही किंवा सापडत नाही. आणि मग हे जीवनच संपून टाकावं अशा टोकाच्या विचारापर्यंत आपण येतो. हे कौटुंबिक समायोजन पूर्ण फसल्याचं उदाहरण. आणि जी माणसं बाहेरचा मोठा समाज गोळा करतात त्यांना कुटुंबातल्या 5-6-7 माणसांचं समायोजन साधता येत नाही, असं जेव्हा दृश्य दिसतं तेव्हा त्याच्याविषयी खूप काळजी वाटते. आणि त्याच्याविषयी असं वाटतं की ह्यांनाही आपल्याला काहीतरी सांगायला पाहिजे का, यांच्याही विचाराला चालना द्यायला पाहिजे का. कौटुंबिक समायोजन चांगलं आहे किंवा बरं आहे असं आपण कधी म्हणू शकू? त्याची काही डिग्री नाही, पदवी नाही, याचं काही सर्टिफिकेट नाही भिंती सारखं. तर काय काय असू शकतं? तर मी एक सहज मनाशी केलेला खेळ आहे म्हणून सांगते. हे मी सगळंच मनानेच सांगते खरं म्हणजे. एक तर म्हणजे कुटुंबातली माणसं न बोलताही त्यांना एकमेकाच्या भावना समजतात का? म्हणजे मी खूपदा असा विचार करते की आता माझा मुलगा गेली 20 वर्ष परदेशी, पण अमुक घटनेविषयी तो काय म्हणाला असता, असं असं म्हणाला असता. आणि मग आमचा फोन झाल्यावर चेक करते की तर साधारण आमचा ट्रॅक बरोबर निघतो. साधारण 100% नाही निघत, कारण त्याचं जीवन खूप आता बदललं, पण तरी साधारण म्हणजे हल्लीचा शब्द आमची वेव्हलेंथ अजूनही टिकून आहे. जरी भौगोलिक अंतरावर आम्ही असलो, त्याच्यामुळे माणसांना, कुटुंबातल्या माणसांना न बोलताही एकमेकाच्या भावना समजू शकतात का, किंवा त्याच्या आपण जवळपास जाऊ शकतो का. शब्दशः हे घ्यायचं नाही, पण जवळपास म्हणजे ह्या घटनेने त्याला तीव्र दुःख झालं, थोडं दुःख झालं किंवा दुःखच झालं नाही, अशा अर्थाने मी म्हणतो. चांगल्या समायोजित कुटुंबात आपण एकमेकांना काही संस्मरणीय क्षण देऊ शकतो का? तर देऊ शकतो असं मला वाटतं.
मग ते एखाद्याचं यश असेल, एखाद्याचं दारुण अपयशही असेल, पण त्या क्षणी त्या व्यक्तीनी, आईनी, आजीनी, काकू, मामी, कोण तुम्हाला वाटतं, त्यांनी मला असा आधार दिला ना, तो मी जन्मात विसरणार नाही. मी बाहेरून रडत आलो आणि त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मला हुंदका आला, तो क्षण मी कधीही विसरणार नाही. इथे ते समायोजन झालेलं आहे. याची अभिव्यक्ती हसण्यात झाली, रडण्यात झाली, हा तपशील घेऊया नको. पण मगाशी सांगितलं तसं माणसांना न बोलताही एकमेकांच्या भावना समजतात का? माणसांना एकमेकांना काही संस्मरणीय क्षण देता येतात का? वर्षानुवर्ष आपण एकत्र राहतो, मग काही क्षण द्यायला काय हरकत आहे? मग ते एखादा सरप्राईज असेल, एखादी काहीतरी आनंदाची गोष्ट असेल, जगभरातून आठवणीने आणलेली चिमुकली वस्तू असेल, मोठ्या पैशांनी नव्हे मोजण्याची. ते एक. तिसरं म्हणजे आपण बंधन आणि मोकळीक याचं तारतम्य ठेवू शकतो का? हा माझ्या कुटुंबाचा भाग आहे. माझा मुलगा, माझा नातू, माझा नवरा, कोणी, तो किती काळ बंधनात असावा आणि कधी त्यांनी त्याचं मोकळेपण दाखवावं, हे दोन्ही मला स्वीकारता आलं पाहिजे ना. नाहीतर मग आपण पुन्हा कडेल हप्पीकडे किंवा वडिलांचे पाय जिन्यात वाजले आणि चिडीचूप झालं ह्याच्यापर्यंत जाऊ तर नाही. ह्या क्षेत्रात त्याला मोकळीक असेल, पण ह्या बाबतीमध्ये काही मूल्य असतील, काही कुटुंबाच्या व्हॅल्यूज असतील, ह्याच्यामध्ये आपण बंधन आणि मोकळीक याचं तारतम्य ठेवू शकतो का? हा एक भाग आहे. आणखी एक असं आहे की कुटुंब हे प्रसरणशील असायला पाहिजे. म्हणजे निसर्गतः माणसाचं जीवन संकुचित होत जातं, हे तर बरोबरच आहे. जसजसा मनुष्य वयाने वाढतो तसा तो आणखी आणखी घराशी दामला जातो, आणखी एकटा पडत जातो. पण तो वेगळ्या प्रकारचंही काही कुटुंब निर्माण करू शकतो का? जे त्याच्या इंटरेस्टचं असेल, समजा एखाद्या कला क्षेत्राचं असेल, समजा ज्यात त्याचं रमणं हे त्याच्या कुटुंबालाही आवडेल. कुटुंबाला असं नाही ना वाटतं का मागे हे निघाले तिकडे टाइमपास करायला, असं नाही. उलट तिथे गेल्याने ह्यांना समाधान वाटतंय, ह्याचं कुटुंबाला समाधान वाटतंय. असं काही आपल्याला करता येईल का? तर कौटुंबिक समायोजनाचं यश कशा कशात मोजायचं? तर संस्मरणीय क्षणामध्ये मोजायचं, बंधन आणि मोकळीक याच्या तारतम्यामध्ये मोजायचं, न बोलता एकमेकांच्या भावना समजण्यात मोजायचं, प्रसरणशील राहण्यात मोजायचं. कारण मग नाही तर माझं कोणी जगात नाही असं एक अतिशय करुण किंवा काही वेळा हास्यास्पद वाक्य लोक बोलत असतात. मला आश्चर्य वाटतं की असं कोणी नाही असं कसं असेल ना. तुम्ही बेट नव्हतात, तुम्ही माणूस होता, तुमच्याकडे कोणीतरी येत जात होतं, कुठे ना कुठे तर तुम्हाला लागाबांधा जुळवता आला असेल. माझं कोणीच नाही याचा अर्थ तुम्ही कोणासाठीच नव्हतात का? मग तसं असेल तर तुम्हाला काय अधिकार आहे की माझं कोणीतरी असावं असं म्हणण्याचं? आणि शेवटचा मुद्दा यापुरता की रेसिप्रोकेशन. कौटुंबिक समायोजनामध्ये सरळ सरळ आपल्याला दिसतं बघा की एका टप्प्यावरची माणसं आहेत ज्यांच्यात पैसे कमवण्याची खूप शक्ती आहे, पण ती घराला वेळ देऊ शकत नाही. एका टप्प्यावरची माणसं आहेत ज्यांच्यापाशी खूप वेळ आहे, पण ती पैसे मिळवू शकत. एका टप्प्यावरची माणसं आहेत जी खूप बाहेर जाऊन बाहेरचं ज्ञान, गमती, आनंद सगळं घरात आणायला उत्सुक आहेत, पण घरात राहायला फारशी उत्सुक नाहीत. एका टप्प्यावरची माणसं आहेत ज्यांना स्वतःला बाहेर जाता येत नाहीये, पण त्यांना हे सगळं कळून घ्यायला आवडतंय की काय रे, आज करोनाचा अमक्या दुकानात गेला होतास, तिथे काय होतं रे, तिथे सॅनिटायझेशनचा नियम होता का, किंवा आता नाटकं सिनेमे सुरू होत आहेत तिथे कसं असतं रे, हे त्याला हे रेसिप्रोकेशन आहे. एकाला एक जमतंय आणि दुसऱ्याला दुसरं जमतंय. आपण एकमेकाशी देवघेव त्याची करणं हा एक ह्याच्यातला भाग आहे. तर ह्या 4-5 गोष्टी जिथे असतात तिथे मग त्या कुटुंबाचं समायोजन त्यातल्या त्यात चांगलं होत आहे किंवा चांगलं होण्याची शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो. मला कुटुंबच नको आहे किंवा काय करायचं आहे तो झमेला असं वाटणं, किंवा तो ना तो असाच त्याच्या वाट्याला जाण्यात अर्थ नाही असं वाटणं, हे चांगल्या समायोजनाचं लक्षण नाहीये. मनुष्य हा समाज उत्सुक प्राणी आहे वगैरे हे आपल्याला सगळ्याला माहिती. समाज ही फार दूरची गोष्ट झाली. आपलं कुटुंब, आपल्या रक्ताची
आपल्या नित्य संपर्कात येणारी माणसं, आपलं किमान समायोजन होऊ शकेल का नाही, इथपासून आपण खरं म्हणजे विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. तसेच बंद करते आता. आवाजच बंद करून टाकते. सोनेरी छान दिसते. झालं 405 शेवटच आहे, तेच करत बसले होते मी. आवाज बंद करता ताई? ताई आवाज बंद करता का? म्यूट ऑल म्यूट ऑल आहे बघा. तर मग हे जर आपल्याला कळलं तर अगदी वसुधैव कुटुंबकम म्हणजे फारच झालं. तुम्ही आम्ही काही संत नाही आहोत, एवढं काही आपली झेप विचाराची जाणार नाही. पण माझ्या कुटुंबाच्या आश्रयाला थोड्या वेळासाठी येणाऱ्या माणसांना किमान सुखकारक अनुभव मी देऊ शकते का नाही, ह्याच्यासाठी त्यांना पंचतारांकित काही सेवा द्या, खाणं पिणं द्या किंवा असं मला म्हणायचं नाही. पण त्यांना आल्यावर इथे 10 मिनिटं टेकायला हरकत नाही असं काही वाटणार आहे की नाही, हा एक प्रश्न मला नेहमी पडतो. जिथे असं वाटत नाही तिथे मला गंभीर काळजी वाटते की यांच्यामध्ये समायोजनाची नक्कीच काहीतरी त्रुटी आहे. ती एका घटकामुळे 100% नाही. एक घटकाचं दृश्य असेल की फारच चिडचिड आहे व त्या घरातला मुख्य माणूस, त्यामुळे ते घर तसं आहे. पण मग त्याची चिडचिड शांत करायला इतक्या वर्षानंतरही कुणाला जमलं नसेल तर त्यांचाही तेवढाच प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे एकाच माणसामुळे खूप छान समायोजन झालं किंवा अतिशय वाईट समायोजन झालं ही दोन्ही विधानं चुकीची आहेत. या सगळ्यात आपलाही छोटा मोठा काही ना काही वाटा नक्की आहे. आणि तो कुठला आहे हे आज कळण्याची सोय आहे. काउन्सिलर्स आहेत, संस्था, प्रकारचे काही विचार देणारे घेणाऱ्या माणसांचं पुस्तकांचं आज पुष्कळ आपल्या आसपास उपलब्धी आहे. त्याचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. एक नक्की आहे की कौटुंबिक समायोजन ही इन्व्हेस्टमेंट आहे, हा खर्च नाही. मला असं वाटेल की काय हे अमका तमका पाहुणा आला, 4 दिवस मी त्याच्या मागे नाचले, किती मी कष्ट केले, मला झेपत नाहीये, किती खर्च झाला त्याच्यावर, ही माझी गुंतवणूक असेल. आणि कधी काळी मी त्या कुटुंबात गेले तर त्यांच्याकडूनही काही प्रमाणात नक्कीच हे रेसिप्रोकेट वाटतं. आपण यांच्याकडे गेलो, आपला वेळ छान गेला, ह्या आपल्याकडे आल्यावर आपणही यांचा वेळ छान घालवूया, करूया. त्याच्यामुळे रेसिप्रोकेशन, देव घेव ह्याच्याशिवाय हे कधीही होणार नाही. शेवटचा एक आध्यात्मिक म्हणावा असा मुद्दा की ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय बरं का, जैसी गौरुवे रुखातळी बैसली, ज्याप्रमाणे काही गुरं रुखातळी म्हणजे वृक्षाच्या खाली, गुरुवे म्हणजे काही गुरं एका झाडाच्या सावलीला काही वेळ बसलेली आहेत. त्यांना निमंत्रित केलेलं नाहीये, पहिल्या आलेल्या गुराला माहित नाहीये दुसरं कुठलं येणार आहे, पण ते काही वेळ त्या झाडाखाली सावलीला बसले, पुन्हा ते आपापल्या रस्त्यांनी चालू लागले. धोंडो केशव कर्वेंनी मुलांबद्दल असं म्हटलंय, म्हणजे इतक्या मोठ्या संत प्रवृत्तीच्या माणसांनी असं म्हटलंय की त्यांच्या चिरंजीवांचं त्यांच्या हयातीत निधन झालं, त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय की दुःख तर होणारच, पण शेवटी जीवन म्हणजे काय, जैसी गोरुवे रुखातळी बैसली, त्याला लवकर पुढे जावं लागलं, मी नंतर जाणार आहे, ह्या अर्थाने मी जाणं असं म्हणत नाही. पण आज जेव्हा आपण बघतो आहोत की अतिशय लहान वयापासून माणसांना कुटुंबापासून बसावं लागते, त्यावेळी आपण हा विचार जरूर केला पाहिजे की आज ह्या कुटुंबाच्या आश्रयाला ही 5 माणसं आहेत, माहिती नाही ही किती दिवस असतील, त्यांचा विकास होईल, उत्तम होईल, पण ती इथून दूरही जातील. मग जोवर ती इथे आहेत तोवर त्यांचा वेळ आनंदाचा जावा, त्यांना काही संस्मरणीय क्षण मिळावे, त्यांच्या भाव असा प्रयत्न का करतो. माझं मी म्हणेन तेच व्हायला पाहिजे, हे माझं घर आहे, माझी सत्ता इथे चालेल, दुसऱ्या कोणाचं चालणार नाही. आणि हे केवळ पुरुषच म्हणतात असं नाही, बायकाही खूप वेळा म्हणतात. किंबहुना घर अनकम्फर्टेबल करण्यात
बायकांचा वाटा दुर्दैवाने जास्त असतो, कारण त्या जास्त वेळ घराशी जोडलेल्या असतात. असंही घडू शकतं. तेव्हा मग ह्या जर दृष्टीने पाहायचं तर काही आपण सगळे एका कुटुंबाच्या छत्राखाली आहोत. माहित नाही किती काळ असू, दीर्घकाळ असावं अशीच इच्छा आहे, पण माहिती नाही. कुठल्याही कारणाने, चांगल्या कारणाने सुद्धा आपण पांगू. जेवढा काळ आहोत आपण आनंदाने सुखाने का जगू नये असा विचार केला तर हे इनपुट्स घालणं, ही देवघेव करणं, ही गुंतवणूक करणं हे कष्टप्रद वाटणार नाही. आणि फार मोठं यश मिळालं नाही तरी एक किमान सुरुवात जिथून केली तसं या म्हणून तोंड भरून स्वागत करणारं एक दार, उघडणारं दार आपण निर्माण केलं, एवढं तरी समाधान आपल्याला मिळू शकेल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण जरूर प्रयत्न करूया असं मी म्हणेन. आता आपण इथे माझ्या निवेदनापुरतं थांबूया. तुम्हाला कोणालाही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारा, आणि आपल्याकडे 10 मिनिटं आहेत तर आपण 1-2-4 प्रश्न तरी नक्कीच घेऊ शकतो. हा हा मला येतं, ऐकू येते. काळ हो बरोबर. याच्यामध्ये होतात. हो हो असते. हे काय होतं की एका प्रकारच्या जीवनसरणीला आपण सरावतो ना, की आता हे अशा प्रकारची प्रतिक्रिया देतील मग आपण असं बोलू. त्याच्यामुळे जर जडणघडणीच्या काळामध्ये, आणि आज मला हे तुलनेने सोपं वाटतं, कारण जेव्हा 9 आणि 10 वर्षाच्या मुलींची लग्न होत होती, जेव्हा त्यांनी जग पाहिलेलं नव्हतं, त्याच्यापेक्षा आज हे पुष्कळ जास्त शक्य आहे. मुलींची सुद्धा लग्नाची वय आपल्यासारख्या समाजात 25-30ची झालेली आहे. त्यांनी बाहेरचं जग पाहिलंय, नोकऱ्या व्यवसाय केल्या, तिथल्या तडजोडी त्यांनी पाहिल्या आहेत. असं असताना घरामध्ये आल्यावर मात्र एक भलताच मालकी हक्क किंवा माझेच सगळं खरं झालं पाहिजे असं त्यांनी करणं, हे त्यांनी पुढच्या अरिष्टाची बीज पेरण्यासारखं आहे. आणि सुरुवातच थोडी खेळीमेळीने केली तर आपला जास्त फायदा होणार आहे आणि ते करता येईल असं मला वाटतं. आता सुरुवात कधी, म्हणजे पहिल्या दिवशी का, पहिल्या वर्षी का, तर मी एवढंच फक्त म्हणेन की मूल वाढवेपर्यंत आपल्या कुटुंबाची एक सरणी बसलेली असली पाहिजे. म्हणजे सहसा लग्नानंतर आताच्या काळात 3-4 वर्षांनी मूल होत आहे असं धरूया, लगेचच अगदी 10व्या महिन्यात मुलीलाच असं नाहीये. आणि तेही बरोबरच आहे एका. पूर्वी कसं व्हायचं, लहान वयात लग्न, काही कळायच्यात मुलंही झालेली, त्याच्यामुळे समायोजन असा दृष्टी येईल हे बघू. आज एवढा दृष्टिकोन घ्यायला आपल्याला वेळ आहे, वयाचा, शिक्षणाचा पाठिंबा आहे. तर अशा वेळी तरी हे फार व्हायला पाहिजे. म्हणून जे लग्नाचं काउन्सिलिंग करणाऱ्या ज्या अनेक संस्था आहेत त्यांना मी नेहमी असं सांगते की त्यांना कुटुंबाची जडणघडण ह्याचाही विचार शिकवा. नुसतं एकमेकाशी जुळवून संपत नाही. तुम्हा दोघांमुळे एक कुटुंबाचं जाळं विणलं जाणार. भले एक मुल असेल तुम्हाला, पण मग त्या मुलाच्या निमित्ताने येणारी माणसं झालीच ना पुढे. तर तिथपासूनच ती सुरुवात करावी, आणि जितकी लवकर कराल तितकं ते बरं असतं. टीदिंग ट्रबल ज्याला म्हणतात ते लवकर केले झाले, कोवळं असतं जोपर्यंत ती घडी, तोपर्यंत ती जास्त चांगली बसेल असं मला वाटतं. एक विचारू का? हो हा, मंगलाताई. हो नमस्कार, मी संगीता हांडे. मला एक असा प्रश्न विचारायचा होता की जो तुम्ही उल्लेख केलात की आता मुलं बाहेर आहेत, ते हो आता आपण इथं एकटे असतो, मुलं लांब असतात, जो हो काही संपर्क होतो तो फोनवरून, तू छान आम्ही छान अशा हो पद्धतीचंच बरेचदा वातावरण राहतं. तर हो हे जोडलं राहावं. आता त्याच्यातली वस्तुस्थिती पूर्ण मान्य आहे की ती हो तिथेच असणार आहेत, आपण इथं असणार आहोत. हो पण जे काही भौगोलिक अंतर आहे ते मान्य करून मानसिक अंतर वाढू नये म्हणून अशा काही
टिप्स तुम्ही आणखी देऊ शकाल का, की नाही त्याच्यामध्ये दुरून का होईना पण गोडी राहावी जास्त नाही, आहे ती काय टिकून आहे राहावी? काय आहे की जसजशी वर्ष जातात तसं हं, भौगोलिक अंतराबरोबर मानसिक अंतर सुद्धा हं, वाढायलाच लागतं. हं. हो, बरं. वाढायलाच लागतं. त्या तुम्ही काहीही करू शकत. पण मी असं बघते बरं का, माझा मुलगा आता 19 वर्ष बाहेर आहे हं, आणि मलाही तो एकच मुलगा आहे, दुसरी मुलगी आहे, ती तिच्या सासरच्या संसारात आहे वगैरे. मी असं बघते की माझ्या परिसरातली 2-4 मुलं तरुण यांच्याशी मी जोडून घेऊ शकते का? हं, हं, त्यांनी मला आई म्हणाय, मला असं काहीच नको, पण मी त्यांच्यात किमान रस घेते, त्यांच्या मुलांच्यात मी इंटरेस्ट घेते, काही संवाद साधते. तर एक हं. मी माझं भावनिक कुटुंब इथे पण का निर्माण करू नये? म्हणजे बरं. त्याचे त्याचे 2 फायदे आहेत बरं का, की तिकडे माझ्या हं, मुलाचे अपराधी भाव वाढत नाही. खरं. हं, हं. तर लांब असणाऱ्यांना ना एक आपण म्हणतो पण एक अपराधी भाव असतोच सारखा, की आपण आई हं, वडिलांना टीचरांना सोडून आलोय, ते एकटे पडले. तर हं, मी माझ्या मुलाला सांगायचा प्रयत्न करते की अरे नाहीये मी एकटी, इथे अमुक अमुक आहे, त्याचा काल बर्थडे होता, मग मी त्याला केक करून दिला. म्हणजे माझा केक काही फारसा चांगला नसतो. केला, दिला, त्याला आनंद वाटला. तर हा एक भाग. आणि इकडेही मी भयान एकटी पडत नाही ना. हं, मला हं. काही ना काहीतरी माझं एक नेटवर्क. मला असं वाटतं बरं का की ही परदेशी मुलं गेल्यावर सुद्धा ना हं, त्याची पण एक फॉर्मेटिव्ह वय असते, एज असतं बरं का. हं, पहिले 2-4-5 वर्ष असतात जेव्हा ते इथलं सगळं मिस करतात हं, आणि त्यांना तो फ्लेवर सारखा हवा असतो की मग हं, हे आपल्या गच्चीत कोजागिरी केलीस का, मग कोण आलं होत. हळूहळू ते दुरावतं आणि ते हो, अटळ आहे. म्हणजे हो. आयुष्य प्रवाही आहे, हे पुढेच जाणार आहे आणि ते जाण्यातच शोभा आहे ना. त्यांनी तिथे जाऊन सारखं इथल्या विषयी विवळत बसलं तर काही मजा नाही त्याची. पण तुझंही तिथलं मला समजू दे. इथेही माझं मी एक काही छोटं गाव होईना जग हं, निर्माण केलं आहे. हं, ह्याच्याविषयी मी तरी प्रयत्न करते. मला हं, 100% जमलंय अशातला भाग नाही. पण हं, मग असं होतं ना, की जो तो आपापल्या पातळीवरती समायोजित राहू शकतो ना. हं, हं, हं. तर तो प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर सतत गरीब बिचारे आम्ही असं म्हणत जर आपण राहिलो, हां, तर हां. त्यांच्यातला अपराधी भाव वाढणार आणि मग तो दूर करायला काय, तर मग काहीतरी कुठल्या तरी महागड्या वस्तू पाठवून देणे, ज्याची हं, आता मला काडीचीच गरज नाहीये खरं हं, म्हणजे. हं, आता काय करायचंय, उलट तो व्याप नको असं वाटतं मला. त्या अर्थाने पण आपला विषय कौटुंबिक समायोजन असा होता, हो. म्हणून मी याच्याविषयी तेव्हा जास्त बोलले नाही. पण अशी आपल्याला वेगवेगळी छोटी कुटुंब पण निर्माण करता येतात करता आली. आणि ती बरं. करू शकतो आपण. आणि मग त्याच्यामुळे आपला जोही काही काळ असेल तो मधून मधून तरी आनंददायी जातो. हं, त्यांच्यावर लागू शकत नाही काही आपण कोणावर, हं, हं, पण थोडा थोडा तोही विरंगुळा आणि तो वाढत्या वयात तो पुरतो. हं. असं कुठे फार लागतं आता, पूर्वी इतकं आपल्याची उरकत नाही ना. बरं. मुख्य म्हणजे सांगू का, कुठल्याच समायोजनात गरीब बिचारा मी याला जागा नाही. हं, तुम्ही का गरीब आहात? तुम्ही प्रयत्न केला नसेल स्वतःला काहीतरी अपग्रेड करण्याचा, तर हं. तुम्ही करायला पाहिजे थोडाफार. त्यातही अपयश येऊ शकतं, तसं मी म्हणत नाही की ही जादूची कांडी आहे. पण मी प्रयत्न मला थोडं विषयांतर होत आहे, पण अलीकडे मी अशी खूप उदाहरणं बघते की परदेशात मुलं आहेत आणि इकडचा कोणीतरी नातेवाईक वगैरे त्या जोडप्यांना, म्हाताऱ्या जोडप्यांना बघतो आणि मग त्यांच्या निधनाच्या नंतर मात्र ते सगळी मालमत्ता त्या परदेशातल्या मुलांसाठी ठेवतात. हं, त्यांनी जर थोडंफार इथल्याही लोकांना दिलं, म्हणजे मी लालूच दाखवा असं म्हणत नाही, पण त्यांच्याही कामाची एक नोंद असावी. हं. असं जर केलं असतं ना तर खूप बरं झालं नसतं का? तोही एक म्हणजे आर्थिक समायोजनाचाही त्याच्यात खरं म्हणजे भाग आहे. पण ते एवढं सगळं पाहून तसं झालं नसतं, म्हणून मी थोडा भाग सांगते. धन्यवाद ताई. कोणाला काही बोलायचंय, नाहीतर निलांबरीकडे देते सूत्र. निलांबरी, तू आहेस? आवाज ऐकू येतोय का माझा? हो, येतोय येतोय. कोणाला काही प्रश्न? आपापले माईक, सॉरी, आपापले ऑडिओ बंद करा. निलांबरी ताई बोलतात. सर्वप्रथम म्हणतात
त्यांचं लेक्चर ऐकायला मिळालं. खूप छान वाटलं, कारण आतापर्यंत त्यांची पुस्तकं वाचली होती आणि खूप सोप्या भाषेत आणि खूप अवघड विषय त्यांनी उलगडून दाखवला. तुम्ही सगळेजण या भाषणाचा जेव्हा विचार कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी किती महत्वाचे मुद्दे किती सहजपणे त्या सांगत गेल्या. पहिला त्यांनी कुटुंबाचा पट किती मोठा आपण मानतो ते त्यांनी हिंदी चित्रपटातलं अँड दे लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर, आपण हम साथ 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 है वगैरे असे चित्रपटांबद्दल पण बघतो. दुसरा त्यांनी सांगितलं की आपण आधी 4 दिवस कुठे एखाद्या वर्कशॉपला गेलो तरी ते लगेच कुटुंब मानायला लागतो. आणि तिसरा एकदम टोकाचा म्हणजे वसुधैव कुटुंबकम असा तो खूप मोठा पट आहे आणि तो खूप अवघड आहे. पुढचा त्यांनी मुद्दा असं सांगितला की या सगळ्यात प्रॉब्लेम्स काय काय आता करंट आहेत. पहिल्यांदा त्यांनी लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे दीर्घायुष्य ही कशी समस्या होऊ घातली हे सांगितलं आणि हे खरं आहे, कारण विज्ञानातल्या शोधांमुळे आता 86 आणि 84 वगैरे असं स्त्री आणि पुरुषांचं लाईफ एक्सपेक्टन्सी आता वाढलेली आहे, जी पूर्वी जेमतेम 60 म्हणजे 60 शांत करायच्या पद्धती का होत्या तर तिथपर्यंत माणसं मुळात पोहोचतच नव्हती. अनेक कारण होती त्याला. अं, परगावी असणारे सदस्य आणि मग तो अचानक आल्यावर कसे प्रॉब्लेम्स होतात. फार पूर्वी विक्रम गोखलेंचं एक खूप छान नाटक होतं याच्यावर की परदेशातला एक बाप राहणारा परत भारतात येतो आणि कसे प्रॉब्लेम्स होतात. आणि तिसरा आताच्या मिलेनियल जनरेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की ते लग्न करायलाच नको म्हणतात. म्हणजे एका अर्थाने जबाबदारी ते नाकारतात असा मुद्दा त्यांनी मांडला आणि तो खूप विचार करण्यासारखा आहे. पुढचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो तो म्हणजे आपण एका ट्रान्झिट मध्ये आहोत. ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे पितृसत्ताक किंवा एकाच माणसाने चालवायची सत्ता अशी कुटुंब व्यवस्था आणि डेमोक्रेटिक लोकशाही कुटुंब व्यवस्था याच्यामध्ये कुठेतरी आता आपण आहोत. त्या ट्रान्झिट मधले सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आता अनुभवतोय. त्याच्यानंतर त्यांनी याच्यावरचे उपाय सांगितले आणि ते त्यांनी 6 उपाय सांगितले ते असे आहेत की प्रगल्भता तुम्ही दाखवायला पाहिजे. फॉर्मेटिव्ह एज मध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळातच आपल्याला आपलं कुटुंब कसं पुढे न्यायचं याचा नीट विचार बारीक सारीक कृतींमधून सुद्धा करायला हवा. लग्न केलंच आहे आता जाईल निभावून अशा पद्धतीत ते होत नाही. ऍडजस्टमेंट लवचिक भूमिका घ्यायला हवी. आपला आग्रही व्यक्तिमत्व नसावं हे त्यांनी तिसरा मुद्दा सांगितला. आणि दुसरं म्हणजे समोरचा माणूस हा वेगळा आहे. त्याची एक आयडेंटिटी आहे. आपण म्हणू तसं तो आहे. सारखं तुम्ही त्याच्यावर बंधन आणू नका. हा चौथा मुद्दा होता. त्याच्यात पर्सनॅलिटी मध्ये डिफरन्स आपण माइंड जिम मध्ये नेहमी व्यक्तिमत्वाबद्दल बोलतो तर प्रत्येक पर्सनॅलिटी ट्रेट्स वेगळ्या असतात. त्याला सुधारत बसू नका. आणि त्याच्याऐवजी मला त्यांचं एक वाक्य फार आवडलं की तुम्ही लग्न झाल्यानंतर एका विशिष्ट काळापर्यंत तुमच्या लक्षात येतं की साधारण ही व्यक्ती जोडीदार कसा वागणार आहे किंवा घरातली माणसं. तुम्ही कालच्या वागण्यावरून त्याच्या उद्याच्या वागण्याचा अंदाज बांधा आणि त्रास कमी करून घ्या, कारण तो असं वागणार आहे आता तुम्हाला थोडस तरी माहिती झालेलं असतं. ऍडजस्टमेंट एका बाजूनी होत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. ठिकाणी आजपासून मी ऍडजस्टमेंट करीन म्हणलं तरी ते दोन्हीकडून हवं. आणि खूप मिसिंग मुद्दा म्हणजे मंगळाताईंच्या अनेक लेखांमध्ये हे खूप प्रकर्षाने येतं किंवा कथांमध्ये की चिकाटी नसते या आणि पर्टिक्युलरली पुढच्या पिढीला की 50 वर्ष संसार केला वगैरे असं आपण पूर्वीच ऐकतो, पण आता मात्र एका महिन्यात ब्रेकअप्सही होतात आणि लग्न सुद्धा तुटतात. तर या सगळ्याची कारण चिकाटी कमी पडते याच्यात शोधायला हवी. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि यशस्वी म्हणजे तडजोड किंवा ऍडजस्टमेंट नीट केलेली आहे ते कशावरून डिफाईन होतं याचे त्यांनी 5 मुद्दे सांगितले. त्यातला पहिला होता की ना सांगताच तू मला समजते सारे असं जे आहे तसं न बोलता एकमेकांचं कळायला हवं. वेवलेंथ जुळलेली असली तर ते एक लक्षण आहे. मेमोरेबल क्षण देणं आणि त्यांनी त्यात खूप महत्वाचं सांगितलं की खूप महागड्या गिफ्ट देणं म्हणजे मुलांना सुद्धा किंवा नवरा बायकोंनी एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टी असतात पण म्हणजे दिवसभर कोणीतरी दमून घरी आलेला दुसरी व्यक्ती त्याला एक कप चहा करून दिला तरी सुद्धा त्याच्या ते नीट लक्षात राहतं. स्पेस एकमेकांना देणं आणि ती स्पेस बंधन किती घालायचं आणि मोकळी किती द्यायची याचा बॅलन्स आपल्या घरातल्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या
पर्सनॅलिटी प्रमाणे आपल्याला ठरवता यायला पाहिजे. मानसिक भावनिक समोरच्याला वाचता आलं पाहिजे, हा त्यातला खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्यानी म्हणजे प्रत्येक घरातल्या माणसांनी घरापलीकडे एक स्वतःच छोटं का होईना विश्व निर्माण करायला हवं. आणि मानसिक स्वास्थ्य हरपण्याच्या काळात छंद जोपासा, असं अगदी प्रत्येक कुठलाही तुम्ही लेख वाचा, कुठलाही सल्ला वाचा, पण काहीतरी छंद तुमचा तुम्ही जोपासा असं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं असतं. रेसिप्रोकेशन हवं. एका बाजूने खरं म्हणजे हा थोडासा एका बाजूने ऍडजस्टमेंट होत नाही, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण जे काही ज्याच्याकडे घरात आहे त्यांनी एकमेकांनी विचार, भावना, माहिती या सगळ्यांची देवाणघेवाण करायला हवी. जी बऱ्याचदा लॅकिंग होते की मागच्या पिढीला एखादी गोष्ट कळतच नाही म्हणून नवीन पिढी म्हणते की तुम्हाला काय समजावत बसायचं, त्यापेक्षा आम्ही आमच्या साधी गॅजेट्स वापरण्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. पण त्यांना उत्सुकता असते आणि ते शिकतात, तर थोडस तिथे ऍडजस्टमेंट करायला हवी. आणि त्यांनी जो हा मुद्दा सांगितला होता की चांगलं समायोजन असलेलं घर कसं ओळखायचं, त्यांनी समअप केला की तोंड भरून या म्हणणारं, स्वागत करणारं घर असेल आणि आपल्याला पहिल्या 5 मिनिटात कळतं असं त्या म्हणल्या, ते अगदी प्रत्येकाला जाणवलं असेल. शेवटी मी त्यांच्याच लेक्चरचा समारोप करताना असं म्हणेन की एका हिंदी गाण्यात असं म्हणलंय की मेरे घर का सीधा सा इतना पता है, मेरे घर के आगे मोहब्बत लिखा है. असं ज्या घरासमोर लिहिलेलं असतं तिथे चांगलं समायोजन असलेलं घर आहे असं समजायला हरकत नाही. त्यांचं आपलं आपण जेव्हा ऑफलाईन परत लेक्चर्स घेऊ तेव्हा मंगलाताईंनी परत यावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि आजचा प्रोग्राम संपला असं जाहीर करते. धन्यवाद सगळ्यांचे, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण पुढल्या शनिवारी भेटतोय, पुढल्या शनिवारी 4:30 वाजता. बरंच काय 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 येऊन पडलंय. नाही साखरेचं कोणाला नाही ना काही? काही नाही. ते भात खा. हे खाऊ. हो कर, रेकॉर्डिंग पण बदल. 132 लोक होती. त्रास